पुढच्या वर्षामध्ये 300व्या जयंतीच्या निमित्तानं संबंध देशभर राज्यभर मोठ्या प्रमाणावरती विविध सामाजिक संघटना व आपल्या समाजातील अन्य सगळ्या सामाजिक संघटना यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम सादर केले जात आहेत। संपूर्ण देशभर कार्यक्रम सुरू आहेत, राज्यभर कार्यक्रम सुरू आहेत, महाराष्ट्र शासनाच्या वतीने सुद्धा कार्यक्रम सुरू आहेत। आपल्याला माहीत सुद्धा आहे की यावर्षीची 31 मेची चोंडीची जयंती ही या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न होत आहे। त्याचप्रमाणे आपल्या सोलापूर पुण्यश्लोक गायकदेव होळकर सोलापूर विद्यापीठाचं ज्या ठिकाणी मोठं स्मारक उभं राहते त्या स्मारकामध्ये पुण्यश्लोक गायकदेव पुतळ्यांचं अनावरण देखील 31 मे दिवशी करण्याचं प्रस्तावित आहे। सांगायचा उद्देश असा की असे भरगच्च कार्यक्रम होत आहे, परंतु त्यात सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपल्या सर्वांचे लाडके नेते महाराष्ट्राची बहुजन समाजाची बुलंद तोफ आदरणीय गोपीचंदजी पडळकर साहेब यांच्या संकल्पनेतून या संबंध देशामध्ये विश्वविक्रम करणारी एक संकल्पना म्हणजे आपल्या रेसकोर्स मैदानावरती 50,000 ढोल वादनाचा कार्यक्रम हा त्यांनी त्यांच्या संकल्पनेतून आकार घेत आहे। आणि त्यासाठी म्हणून त्यांनी या देशाचे गृहमंत्री अमितभाई शहा, या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी आणि उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथभाई यांना देखील निमंत्रित केलेलं आहे। त्यांच्या डोक्यामध्ये अनेक ज्या कल्पना आहेत त्या सगळ्यांची त्या ठिकाणी याच्यामध्ये उतरणार आहेत, आपल्याला ते पाहायला मिळणार आहेत। याची तेही याचा डोळा, परंतु याच्यामध्ये आपल्या धनगरी संस्कृतीचं जे प्रतीक आहे ढोल, या ढोलाचं वादन 50,000 ढोल म्हणजे गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये त्याची नोंद होणार आहे। आणि ही एकमेव कार्यक्रम या देशाच्या पाठीवरती हा होऊ घातलेला आहे। आणि त्यासाठी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब हे राज्यामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये जाऊन लोकांपर्यंत हा मेसेज देत आहेत की बाबांनो अशी एक त्या ठिकाणी कार्यक्रम होत आहे, या कार्यक्रमामध्ये तुमचा सगळ्यांचा आमचा सहभाग पाहिजे आणि त्या कार्यक्रमामध्ये तुमचा सहभाग कसा असेल, त्याचं नियोजन काय असेल, ते कशा पद्धतीने पार पडणार आहे, तुम्ही आम्ही ढोलांचं तिथपर्यंत नेणं कसं, किती लोक त्या ठिकाणी आहेत, कसे नेणार, कुठं थांबणार, त्याचं सगळं नियोजन ते आता त्यामध्ये जे चालू आहे। त्यासाठी आदरणीय गोपीचंद पडळकर साहेब सकाळी पंढरपूरहून एक बैठक करून आले, त्याच्यानंतर टेंभुर्णीला केली, आता आपली होऊन परत कुरवाडीला चालले, मंगळवेढ्याला संध्याकाळी बैठक आहे। हे संपूर्ण त्यांचं राज्यभर या ठिकाणी अशा प्रकारचं नियोजन सुरू आहे। ते भिंगरीला पायाला भिंगरी लावून त्यासाठी फिरत आहेत। आपली जबाबदारी एकच आहे की आपण जर अहिल्या मातेचे सगळेजण वारस असू तर त्या मातेच्या जयंतीच्या निमित्तानं जर गोपीचंद साहेबांसारखे नेते मंडळी पुढे होऊन जर एखादा सांस्कृतिक कार्यक्रम आपल्याला देत असतील तर त्यासाठी म्हणून आपण सगळ्यांनी सज्ज राहायला पाहिजे। म्हणून आम्ही तुमच्या याच्यावरती शॉर्ट मेसेजवरती एवढी लोक सहज शक्य झाली तेवढी गोळा केली या कार्यक्रमासाठी उपस्थित झाल्याबद्दल। आणि आमदार झाल्यानंतर पहिल्यांदाच लोक नियुक्त आमदार म्हणजे एका मतदारसंघातले आमदार गोपीचंद पडळकर साहेब पहिल्यांदाच करमाळा तालुक्यात आले, म्हणून करमाळा तालुक्यातील दलित समाजातून आम्ही तुमचं शांततापूर्वक स्वागत करतो। कालच त्यांची पंढरपूर तालुका भारतीय जनता पार्टीच्या मंडल अध्यक्षपदी निवड झाली असे प्राध्यापक सुभाष देशमुख सर, त्याचप्रमाणे सुभाष मस्के सर आणि आमचे सहकारी दुसरे स्मारक समितीमध्ये पण ते आहेत। आणि माऊली हळणवरमध्ये काय तुम्हाला सगळ्याला परिचित आहे, फेसबुकवर जरा काय झालं की ते असतंच, साहेबांचं तर काय लगेच 5 मिनिटाला पडतो। त्यामुळं या ठिकाणी सगळ्यांचं मी स्वागत करतो। आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय धुळाभाऊ आहेत, सचिनजी पांढरे आहेत, या ठिकाणी अन्य सगळी मंडळी या ठिकाणी सर्वांचं मी स्वागत करतो।